प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की आज पुन्हा एक वार परमेश्वराने आम्हाला त्याच्या चरणाजवळ त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची ही संधी दिलेली आहे आणि आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये येत आहोत. आज आमच्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आपण ही वेळ प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. या आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, मी यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझी उपकार स्तुती करीत आहोत, कारण प्रभू येथवर तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे. आमची प्रभू तुला विनंती आहे की प्रभू राया, आज पित्या या साप्ताहिक प्रार्थनेच्या माध्यमातून आजच्या बुधवारच्या दिवशी आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू तुझ्या सानिध्यामधील प्रभू व्यतीत होणारी ही वेळ आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता तू आशीर्वादाची कर, आध्यात्मिक लाभाची कर बापा, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू यावेळेस आम्ही आपलं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रत्येक प्रभू मंडळीतील लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आहोत. प्रभू तुझा आशीर्वाद तो आम्हा प्रत्येकास आज द्यावा, हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो आणि प्रार्थना धन्य ताळणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडने प्रणय मागतो म्हणून तो ऐक बापा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. या आपण यावेळेस काही गीतं गाऊत परमेश्वराचं स्तवन करूया, त्याचा गुणानुवाद करूया आणि मिळून आपण या स्तुती आराधनेमध्ये सहभागी होऊया. शक्तिमान तू ही है मेरे जीवन का संगीत, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी जीवन से मेरे तू महिमा पाए. एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा. हर पल सुनाते हैं आनंद का राग, मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो,
चला दे, तुझ ही से लगी है आशा मेरी। पतित जीवन में ज्योति जला दे, तुझ ही से लगी है आशा मेरी। पाप में तन को दूर हटा दे, पाप में तन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी। जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार। माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार। आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार। आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार। हा जीवन प्रवास कठीण, येते अनेक प्रतिकूल क्षण। हा जीवन प्रवास कठीण, येते अनेक प्रतिकूल क्षण। दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन। दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन। तो आदिवंत आहे, हृदयी आनंदाचा झराव आहे। तो आदिवंत आहे, हृदयी आनंदाचा झराव आहे। दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भारव आहे। दुःख येता क्षणी,
अश्रू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार आहे. माझ्या येशूची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती. माझ्या येशूची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती. क्लेश संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. क्लेश संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. माझा येशू मला प्रिय फार या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार या जीवनात तोच आधार. आपतीत विपतीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. आपतीत विपतीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. आपतीत विपतीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. तो कधी न मला सोडणार. तो कधी न मला सोडणार. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, या आपण यावेळेस खरोखर देव परमेश्वराला हस्तवनाचा यज्ञ सादर केल्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार जाऊया. देव परमेश्वर आज त्याच्या वचनाद्वारे देखील आम्हा प्रत्येकाशी त्याने बोलावं, त्याची दैववाणी आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी म्हणून देखील आपण यावेळेस प्रभूला समर्पित होऊया. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशू आहे, आम्ही तुझे आभार मानित आहोत. प्रभू, खरोखर तू आमचा महान परमेश्वर आहे पित्या. प्रभू, आमच्या बोबड्या उठांद्वारे प्रभू तू आमच्या जीवनातून तुझं स्तवन तू करून घेतलेलं आहेस म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीतो. आमच्या स्तवनाचा यज्ञ प्रभू स्वीकारून घेण्याची तू दया कर आणि प्रभू तुझं वात्सल्य सदोदित आमच्या जीवनामध्ये आमच्या समवेत तू ठेव पित्या. प्रभू राया, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत की प्रभू आता तुझ्या पवित्र वचनावर आम्ही मनन चिंतन करणार आहोत. प्रभू राया पित्या, हे मनन चिंतन प्रभू आम्हा प्रत्येकाकरिता तू आध्यात्मिक लाभाचं कर आणि प्रभू परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोल. आणि प्रभू आज जी आमची पित्या वचनाच्या द्वारे जी गरज आहे पित्या, आमच्या आध्यात्मिक जीवनाची जी भूक आहे प्रभू तुझ्या वचनाद्वारे ती पूर्ण केली जावी ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया, आम्ही आमचं जीवन यावेळेस तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणा मागतो म्हणून तू ऐक प्रभू. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार आपल्या प्रत्येकांचं स्वागत आहे. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ आहोत. परमेश्वराने आम्हाला इथवर सांभाळलेलं आहे. या साप्ताहिक प्रार्थनेची ही संधी परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिली म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, आपण यावेळेस आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनाचं आपण यावेळेस वाचन करणार आहोत. आपण प्रत्येकाने आपापल्या पवित्र शास्त्रातून यावेळेस नवीन करार यातील इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 6 यावर आपण आज मनन चिंतन करणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 6. द बुक ऑफ हेब्रू चॅप्टर 11 वर्स 6 वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगते, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, आम्ही देव परमेश्वराच्या चरणाजवळ आहोत. त्या देवाच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. आज त्याच्या वचनाद्वारे देव परमेश्वर आमच्या प्रत्येकाशी बोलो हीच प्रभूचरणी यावेळेस आमची विनंती आहे. प्रियांनो, आज जे वचन आम्ही या ठिकाणी वाचलेलं आहे इब्री लोकासपत्र याचा
11वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन, जेव्हा या 11व्या अध्यायाकडे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी आढळून येते की विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे जी आहेत ती या 11व्या अध्यायामध्ये इब्रिकरास पत्रामध्ये सांगण्यात आलेली आहेत. ज्या लोकांनी विश्वासाने आपलं जीवन प्रभूसोबत जगलेले आहेत, विश्वासाने ज्यांनी परमेश्वराला संतोषविले आहेत, परमेश्वराने जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विश्वास पाहिला, तो संतोष परमेश्वर तो विश्वास पाहून जेव्हा त्याला त्या ठिकाणी आनंद मिळालेला आहे, तो प्रसन्न झालेला आहे, त्यावेळेस आम्ही पाहतो की परमेश्वराचा आशीर्वाद जो आहे तो त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झाला. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की या वचनामधून जो आम्ही मननाचा आज आम्ही भाग निवडलेला आहे, तो भाग याच वचनातील जो शेवटचा भाग आहे तो आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. ते वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. माझ्या प्रियांनो, आज आमच्या मननाचा विषय आहे की परमेश्वराचा शोध करा आणि देवाचा जो शोध करीतात त्याचे आशीर्वाद काय आहेत. ब्लेसिंग्स ऑफ सिकिंग गॉड. देवाचा शोध करीत असताना आम्हाला कुठले आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात, याविषयी आम्ही विशेष करून आज मनन चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही या ठिकाणी पाहतो, जर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो तर शोध जो आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आम्ही देवाचा शोध केला पाहिजे. आम्ही परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये शोधले पाहिजे. आम्ही जरी या भूतलावर आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहोत, पण जेव्हा देव परमेश्वर आम्हाला निवडतो, जेव्हा देव परमेश्वर आम्हाला त्याच्यासाठी वेगळं करीतो, जेव्हा देव परमेश्वर आम्हाला त्याच्यासाठी पाचारण करीतो, त्यावेळेस आमच्या जीवनाचा ध्येय असला पाहिजे की आम्ही देवाचा शोध घ्यावा. आज या जगामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा शोध घेत आहोत. मानवाचं जे जीवन आहे वेगवेगळ्या संशोधनामध्ये आहे लागलेलं आहे की अमुक गोष्टी कशा प्रकारे उद्भवलेली आहे, म्हणून या गोष्टीचा शोध जो आहे मनुष्य आपल्या जीवनामध्ये करीत आहेत. वैज्ञानिक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचा शोध, नवीन शोध ते घेत आहेत. पण माझ्या प्रियांनो, ह्या जगिक दृष्टिकोनातून हा शोध आहे, हे संशोधन आहे. पण आम्ही जेव्हा ख्रिस्तासोबत देवासोबत आपलं जीवन जगत आहोत, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही देवाचा शोध घेतला पाहिजे. आम्ही आमच्या देव परमेश्वराचा धावा केला पाहिजे. शोध करणे म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू सीक गॉड? याचा जर अर्थ आम्ही पाहिला तर देव परमेश्वराला शरण जाणे आहे. पवित्र शास्त्रामध्ये या शोधासंदर्भात अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्दांचा जेव्हा भाषांतरित करण्यात आलं, याच्याकरिता वेगवेगळे अर्थ जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो तर सीक करिता, शोधण्याकरिता अशा प्रकारे शब्द वापरण्यात आलेले आहेत की देवाचा धावा करणे, देवाला शरण जाणे, देवाच्या चरणी लागणे, अशा प्रकारे देवाचा शोध घेण्यासंदर्भात मराठीमध्ये असे शब्द जे आहेत त्या भाषांतराच्या दरम्यान वापरण्यात आलेले आहेत. आणि जेव्हा आम्हाला देवाचा शोध घ्यावयाचा आहे म्हणजे नेमकं आम्हाला काय करावयाचं आहे? माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही देवाच्यासाठी सदोदित आतुर असलो पाहिजे. आम्ही जर आपल्या पवित्र शास्त्रातून यावेळेस काढले तर आम्ही काढूया स्तोत्र 105 आणि त्याचं जर 4थं वचन आम्ही पाहिलं तर पहा, आम्हाला 4थं वचन या ठिकाणी काय सांगतं? परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा. पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेले की आम्हाला परमेश्वराचा शोध करावयाचा आहे. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. आम्हाला देव परमेश्वराचा शोध घेत असताना त्याच्यासाठी आतुर असले पाहिजे. केवळ असे नाही, पवित्र शास्त्र सांगते, पाळक सांगतात किंवा कोणी आपल्या घरातले वडीलधारी लोक आम्हाला सांगतात, म्हणून आम्हाला देवाचा शोध घ्यायचा आहे, देवाचं भजन गावायचं आहे, देवाला शरण जावायचं आहे, देवाच्या चरणी लागायचं आहे, म्हणून नव्हे, जबरदस्तीने नव्हे, पण ही आमची जणू काही एक आध्यात्मिक जबाबदारी आहे की आम्ही देवाचा शोध घ्यावा. जणू देवाच्या वचनामध्ये आम्हाला ही आज्ञा प्राप्त झालेली आहे. स्तोत्र 105 आणि त्याचं 4थं वचन म्हणतं, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा. आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या जिवंत देवाचा शोध जो आहे तो घ्यावयाचा आहे. त्या परमेश्वराचा शोध आम्हाला आपल्या जीवनामध्ये करावयाचा आहे. देव असा नाही आहे की आम्हाला त्याचा शोध करायचा, तो कुठेतरी लपलेला आहे, तो आमच्या जवळ आहे, पण आम्हाला तरी देखील त्या देवाचा शोध करायचा आहे. असं नाही की कुठेतरी परमेश्वर दडलेला आहे, लपलेला आहे आणि आम्हाला जाऊन त्याचा शोध करून त्याला त्या ठिकाणी सापडून घ्यावयाचा आहे. अशा प्रकारे परमेश्वराचं वचन म्हणते. देव आम्हाला हे देखील सांगतं, आम्ही गेल्या वेळेस देखील पाहिलं होतं की परमेश्वर कोण आहे? तो सर्वव्यापी आहे.
परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे. आज आम्ही या उपासनेमध्ये देवाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमच्या घरामध्ये परमेश्वर देव आमच्या सोबत आहे. तो सर्वव्यापी परमेश्वर आहे. ही इज एव्हरीवेअर. देयर इज नो प्लेस इन दिस वर्ल्ड दॅट गॉड इज नोवेअर. एव्हरीवेअर वी फाइंड गॉड एव्हरीवेअर. आमचा देव परमेश्वर जो आहे तो प्रत्येक ठिकाणी आहे. या जगामधील या सृष्टीतील कुठलीच अशी गोष्ट वस्तू नाही, कुठलंच असं ठिकाण नाही जेथे आम्हाला देवाचं वात्सल्य आढळणार नाही. आणि म्हणून जर आम्ही स्तोत्र 139 पाहतो, त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, देवाचं वचन सांगतं की मी कोठेही जाऊ देवा तेथे तू आहे. आकाशाच्या वर या पृथ्वीच्या खाली अधोभागामध्ये मी कोठेही जाऊ त्या ठिकाणी परमेश्वरा तू आहे. मी पृथ्वीच्या मध्यभागीही गेलो, मी समुद्राच्या तळाशी गेलो, देव परमेश्वरा तू तेथे आहे. देव परमेश्वर हा सर्वव्यापी परमेश्वर आहे. तो प्रत्येक ठिकाणी आम्हाला आढळतो. पण जेव्हा देवाने आम्हाला निवडलेलं आहे, जेव्हा देवाने आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे, वचन आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की आम्हाला देवाचा शोध घ्यावायचा आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही देवाचा शोध घेतो, वचन आम्हाला सांगतं, त्यावेळेस देव परमेश्वर आम्हाला सापडतो, तो आम्हाला प्राप्त होतो. पवित्र शास्त्राच्या जर आम्ही धार्मिक वचनांच्या धार्मिक दृष्टिकोनातून जर आम्ही बोलू लागलो तर आम्ही म्हणू शकतो, जेव्हा आम्ही देवाचा शोध घेतो त्यावेळेस देव आम्हाला पावतो. देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभत असतो. जर आम्ही पवित्र शास्त्रातून या ठिकाणी जर वाचण्याचा प्रयत्न केला, आम्ही वाचूया अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 29वा वचन आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळेस काढूया. अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 29वा वचन आम्हाला सांगतं, तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर याला शरण गेलात आणि पूर्ण जीवे भावे त्याच्या शोधास लागला तर तो तुम्हाला पावेल. या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर देव जो आहे, जेव्हा इस्रायल लोकांना त्या ठिकाणी तो आज्ञा देत आहे, जेव्हा ते वचनदत्त देशामध्ये पोहोचलेले आहेत, त्या वचनदत्त देशामध्ये देखील गेल्यानंतर परमेश्वर देव त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जेथे कोठे असाल तेथे तुम्ही गेल्यावर जेव्हा तुम्ही परमेश्वराला पूर्ण जीवे भावे तुम्ही शरण जाल, त्याच्या शोधास लागाल तर परमेश्वर तुम्हाला पावेल. माझ्या प्रियांनो, आमचा परमेश्वर आम्हाला पावणारा देव आहे. आम्ही जर त्याचा पूर्ण जीवे भावे जर मनापासून आम्ही त्याचा शोध घेतला तर वचन आम्हाला म्हणत आहे की तो आम्हाला पावणार आहे. वी विल फाइंड गॉड इफ वी आर गोइंग टू सीक हिम. डेफिनेटली देर इज ॲश्युरन्स दॅट वी आर गोइंग टू फाइंड हिम. आम्हाला या गोष्टीची शाश्वती आहे की आमचा देव परमेश्वर आम्हाला पावणार आहे. म्हणून आम्हाला त्याचा शोध घ्यावयाचा आहे. ही काही अशीच हव्यामध्ये बोललेली गोष्ट नाही आहे की देवाचा तुम्ही शोध करा. पण जेव्हा आम्ही देवाचा शोध करणार आहोत तेव्हा आम्हाला तो पावणार आहे. आज या जगातील जर कुठल्या गोष्टींचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, कदाचित अंतामध्ये गेल्यावर आम्हाला असं आढळेल की आम्हाला ती गोष्ट अजून भेटलेलीच नाही. पण जर देवाचा आम्ही पूर्ण जीवेभावे शोध करू, वचन या ठिकाणी म्हणत आहे की तो आम्हाला भेटणार आहे. वचन आम्हाला हे देखील म्हणतं की आम्हाला त्याचा शोध घ्यावयाचा आहे. वचन या ठिकाणी म्हणतं, जरी तुम्ही आपला देव परमेश्वर याला शरण गेलात आणि पूर्ण जीवेभावे त्याच्या शोधास लागलात तर तो तुम्हाला पावेल. परमेश्वर देव तुम्हाला आणि मला पावणारा देव आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 13व वचनही जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी देखील आम्हाला वचन त्या ठिकाणी सांगतं की परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला पावणार आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 13व वचन बघा आम्हाला काय सांगतं. आमच्या सर्वांचं परिचित असं वचन आहे की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हास पावेन. देवाचं वचन म्हणत आहे, जेव्हा तुम्ही मला पूर्ण जीवे भावे माझ्या तुम्ही शोधास लागणार आहात, तुम्ही मला पावणार आहात. देव परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा शोध आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 6वं वचन म्हणतं, त्याचा शोध झटून करणाऱ्यास तो प्रतिफळ देणारा आहे. माझ्या प्रियांनो, जर आम्ही त्याचा शोध करणार आहोत तो आम्हाला भेटेल, तो आम्हाला आशीर्वाद देईल, तो आम्हाला प्रतिफळ देईल. आणि देव परमेश्वर जेव्हा आम्हाला प्रतिफळ देतो ते प्रतिफळ आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद स्वरूपात आहे.
ते प्रतिफळ आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद स्वरूपात आहे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये त्या देवाचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वचनं जर आम्ही पाहिले तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील की परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला प्राप्त होतो. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय त्याचं 17वं वचन आम्हाला सांगते की परमेश्वर देव आम्हाला प्राप्त होईल. आम्ही जर मत्ते वर्तमान याचा 7वा अध्याय 7वं वचन आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला सांगतं तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आम्ही जेव्हा शोधणार आहोत त्यावेळेस आम्हाला सापडणार आहे. माझ्या प्रियांनो, जर आम्ही शोधलंच नाही तर आम्हाला भेटणार कुठून, आम्हाला सापडणार कुठून? आम्हाला देवाचा शोध घ्यायचा आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये हे प्रश्न असतात की मला अजून देव भेटलेला नाही. आम्ही हे प्रश्न जरी उपस्थित करीत आहोत तरी देखील आम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, मी पूर्ण जीवेभावे देवाचा शोध घेतला आहे काय? मी जर म्हणत आहे की देव मला भेटला नाही, देव मला पावला नाही, पण मी पूर्ण जीवेभावे त्याचा शोध घेतला आहे काय? हा प्रश्न आज आम्हाला स्वतःला विचारण्याची आज गरज आहे. जर असा प्रश्नचिन्ह आमच्या जीवनामध्ये उपस्थित आहे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर आम्हाला पावणारा देव आहे. तो म्हणतो तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आम्हाला शोधायचं आहे, आमच्या देवाला आम्हाला आमच्या जीवनामध्ये शोधायचं आहे. कुठले आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील तर सर्वात पहिला आशीर्वाद जर आम्ही पाहतो तर आम्हाला त्या परमेश्वराच्या द्वारे जेव्हा आम्ही परमेश्वराला शोधतो, परमेश्वर जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पावतो त्यावेळेस कुठला आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो तर आम्हाला विशेष करून पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं. पहिला आशीर्वाद आपण यावेळेस प्राप्त समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आमोसाचं पुस्तक याचा 5वा अध्याय वचन 4 ते 6 जर आम्ही वाचले तर पहा माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगतं. आमोसाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन आम्हाला म्हणतं, कारण परमेश्वर इस्रायलाच्या घराण्यास म्हणतो, परमेश्वर इस्रायलाच्या घराण्यास म्हणतो मला शरण या म्हणजे वाचाल. आम्ही जर देवाचा शोध घेणार आहोत तर आम्ही वाचणार आहोत. याचाच अर्थ इफ वी आर गोइंग टू सीक आवर गॉड आवर लॉर्ड वी आर गोइंग टू लिव्ह. आम्ही आपल्या जीवनामध्ये वाचणार आहोत. वचन म्हणतं तुम्ही मला शरण या म्हणजे वाचाल. पुढे म्हटलेलं आहे 5व्या वचनामध्ये, परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिलगालात प्रवेश करू नका, पलीकडे बैरशब्यास जाऊ नका, कारण गिलगालास खात्रीने बंदिवासात जाईल व बेथेल शून्यवत होईल. परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल, नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकेल, त्याला विझविणारा बेथेलात कोणी असणार नाही. जर आम्ही परमेश्वरास शरण जाणार आहोत तर आम्ही आपल्या जीवनामध्ये वाचणार आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही जिवंत राहणार आहोत. देवाचा शोध घेणे म्हणजे जिवंत राहणे आहे. आमच्या जीवनामध्ये जीवनाला प्राप्त करून घेणे आहे. टू सीक गॉड मीन्स टू फाइंड लाईफ. आमच्या जीवनामध्ये आम्ही जर देवाचा शोध करीत आहोत तर जीवन प्राप्त करणे आहे. आणि म्हणून हा आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला आज आपल्या जीवनामध्ये अनुभवायचा आहे. वचन म्हणतं परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल. सीक गॉड सो दॅट यू विल लिव्ह. तुम्ही परमेश्वराला शरण जा, त्याचा शोध करा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, तुम्ही वाचाल. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव हा आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देऊ पाहत आहे. आमोसाच्या समयातील जर परिस्थिती आम्ही पाहिली, लोक जगिक गोष्टींच्या मागे लागले होते. लोक जगिक ऐश्वर्य, आनंद, करमणुकी जे आहेत या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्या गोष्टींमध्ये जीवन शोधण्याचा प्रयत्न करीत होते. पण परमेश्वर देव आमोसाच्या द्वारे त्या इस्रायल लोकांस हे सांगू इच्छित होता की तुमचं जीवन जे आहे त्या जगिक गोष्टींमध्ये नाही, जगिक आनंदामध्ये नाही, पण तुमचं जे जीवन आहे ते देवामध्ये आहे. आणि म्हणून देवाचा शोध तुम्ही घ्या. सीक गॉड सो दॅट यू विल लिव्ह. आम्हाला देव परमेश्वराचा शोध घ्यावयाचा आहे की जेणेकरून आम्ही आपल्या जीवनामध्ये वाचू, आम्ही आपल्या जीवनामध्ये जिवंत राहू. वी विल लिव्ह बाय सीकिंग गॉड. आम्ही देवाचा शोध घेण्याद्वारेच आपल्या जीवनामध्ये जिवंत राहू शकतो. माझ्या प्रियांनो, हा पहिला आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवतो की आम्ही जर देवाचा शोध घेत आहोत तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला जीवन प्राप्त होईल. आम्ही आपल्या जीवनामध्ये वाचणार आहोत. आम्ही आमच्या जीवनावर कुठल्या प्रकारचं अरिष्ट येणार नाही, मरणाची सत्ता आमच्यावर नसणार आहे, पण आम्ही जीवन प्राप्त करणार आहोत.
आणि म्हणून आम्हाला देवाचा शोध आपल्या जीवनामध्ये घ्यावयाचा आहे. जर आम्ही अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी देखील आम्हाला दिसून येते. याचं 19 आणि 20 वचन बघा आम्हाला काय म्हणतं. अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय वचन 19 आणि 20 म्हणतं, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. परमेश्वर देव जो आहे तो त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो की जेव्हा इस्रायल लोकांना पुन्हा एकवट केले जाऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काय अटी आहेत हे त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि या 30व्या अध्यायामध्ये ही फार महत्वाची गोष्ट इस्रायल लोकांच्या समोर आशीर्वाद प्राप्तीकरिता ठेवण्यात आली. आणि ती काय आहे बघा, या ठिकाणी सांगण्यात येतं की आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. पुढे वचन म्हणतं, म्हणून तू जीवन निवडून घे, तू व तुझी संतती जिवंत राहील. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जी आहे ती जिवंत राहील. 20व वचन म्हणतं, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल. देवाचा आशीर्वाद त्याचा शोध घेण्याच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. तो आम्हाला जीवन देऊ इच्छित आहे. त्याने आम्हाला जीवन आणि मरण दिलेलं आहे. त्याने आमच्या समोर आशीर्वाद शाप ठेवलेले आहेत. पण या ठिकाणी वचनामध्ये तो म्हणतो तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. देवाचा शोध घेत असताना माझ्या प्रियांनो आम्हाला जीवनाची निवड करायची आहे. आम्हाला मरणाची निवड करायची नाही आहे. आम्हाला शापाची निवड करायची नाही आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची निवड करायची. आणि हे आशीर्वाद केव्हा प्राप्त होतील? जेव्हा आम्ही देवाचा शोध घेऊ, जेव्हा आम्ही देवाचा धावा करू, जेव्हा आम्ही देवाला शरण जाऊ, जेव्हा आम्ही त्याच्या चरणी लागू, त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये जीवन प्राप्त होणार आहे. वचन म्हणतं मी तुझ्या पुढे जीवन व मरण ठेवलेले आहे, आशीर्वाद व शाप ठेवलेले आहेत, पण तू जीवन निवडून घे. देवाचं वचन आम्हाला आव्हान करत आहे की आम्हाला जीवनाची निवड आमच्या जीवनामध्ये करायची आहे की जेणेकरून मी व माझी संतती, मी व माझे घराणे हे जिवंत राहतील. त्यांना तो आशीर्वाद परमेश्वर देऊ पाहत आहे. देवाचा शोध घेण्याचा जो आशीर्वाद आहे, देवाला शरण जाण्याचा जो आशीर्वाद आहे, देवाच्या चरणी लागण्याचा जो आशीर्वाद आहे तो जीवनात आहे. आणि ते जीवन देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आम्ही जे त्याचे निवडलेले आहोत, आमच्याकरिता देवाने हे जीवन जे आहे ते दिलेलं आहे. आणि तो म्हणत आहे तुम्हाला जीवन निवडून घ्यावयाचं आहे. म्हणून माझ्या प्रियांनो आम्ही प्रत्येकाने देवाचा शोध आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. दुसरा आशीर्वाद जर आम्ही आज आपल्या जीवनामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला या ठिकाणी दिसून येईल मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 33 जर आम्ही पाहतो तर आमच्या सर्वांचं प्रत्येक परिचित असं वचन आहे की तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याची धार्मिकता हे मिळविण्यास तुम्ही झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. देव परमेश्वराचं राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे देवाला शरण जा. त्याचं राज्य अर्थात देवाचा शोध, अर्थात देवाला मिळविण्यासाठी आम्हाला झटायचं आहे. देवाची जे देवाचं नीतिमत्व आहे ते मिळविण्यास झटा, म्हणजे देवाला आम्हाला शोधण्याकरिता झटायचं आहे. इफ वी आर सीकिंग गॉड वी विल फाइंड एव्हरी नीड इन हिम. आमची प्रत्येक गरज जी आहे ती आम्हाला परमेश्वरामध्ये प्राप्त होणार आहे. इफ वी आर सीकिंग वी आर डेफिनेटली गोइंग टू फाइंड आवर नीड्स. सो सीक गॉड अँड फाइंड युअर नीड्स. आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाचा शोध करूया आणि प्रत्येक गरजांची पूर्तता आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करून घेऊया. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की इफ वी आर सीकिंग गॉड डेफिनेटली वी आर गोइंग टू फाइंड हिम. पहिला आशीर्वाद आम्ही पाहिला, इफ वी आर सीकिंग गॉड वी आर गोइंग टू फाइंड लाईफ. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, वी आर गोइंग टू सी नाव, इफ वी आर सीकिंग गॉड वी आर गोइंग टू फाइंड आवर एव्हरी नीड इन हिम. आम्ही त्याच्यामध्ये आमची प्रत्येक गरज जी आहे ती आम्ही प्राप्त करून घेणार आहोत. वचन म्हणतं त्याचे राज्य सर्वात प्रथम, वचन म्हणतं तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याची नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. सर्वात पहिले देवाला शरण जाण्याचा आम्ही प्रयत्न करावा. देवाला मिळविण्याचा, देवाचा शोध घेण्याकरिता आम्ही झटावे, म्हणजे परमेश्वर आमची प्रत्येक गरज पूर्ण करणार आहे.
परमेश्वर देव आमच्या प्रत्येक गरजांची पूर्तता तो आमच्या जीवनामध्ये करणार आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला प्रभूचा शोध आपल्या जीवनामध्ये घ्यावयाचा आहे. वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही परमेश्वराला शरण जाणार आहोत, परमेश्वर आम्हाला कुठल्याच चांगल्या वस्तूची वाण पडू देत नाही. स्तोत्र 34 आणि त्याचं 8 ते 10 वचन जर आम्ही पाहिले, माझ्या प्रियांनो, वचन आम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी सांगतं. आपल्या पवित्र शास्त्रातून आपण काढूया स्तोत्र 34 आणि 8 ते 10 वचन. बघा काय म्हणतं, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. देव परमेश्वराला जे शरण जाणार आहेत त्यांना कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडणार नाहीये, कमतरता भासणार नाहीये, उणीवता भासणार नाहीये. देव परमेश्वराचा शोध आम्हाला आमच्या जीवनामध्ये घ्यावयाचा आहे. माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर आम्हाला सर्व काही पुरविणार आहे. प्रत्येक गोष्टीचा पुरवठा आम्हाला त्याच्याद्वारे होणार आहे. तो आम्हाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडू देणार नाही, पण त्याला जे शरण येतात, त्याचा जो शोध घेतात, त्याला त्याच्या चरणी जे लागतात, त्यांच्याकरिता हे आशीर्वाद आहे. परमेश्वर त्यांनाही आशीर्वाद देऊ इच्छित आहे की तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण होतील. इफ यू सीक गॉड यू विल फाइंड युअर नीड्स. तुमच्या प्रत्येक गरजा तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या प्रत्येक आवश्यकता परमेश्वर पूर्ण करेल जर तुम्ही त्याचा शोध घेत आहात. माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाचा शोध घेण्याची आज गरज आहे. आमच्या जीवनामध्ये अनेक गरजा आहेत, परमेश्वर देव ते पूर्ण करेल. आम्ही चिंतेत आहोत, आम्ही काळजीमध्ये आहोत, माझी गरज कशी पूर्ण होईल, माझ्याकडे काहीच नाही. आपला भाव परमेश्वरावर ठेवा, परमेश्वराला शरण जा, परमेश्वराचा शोध घ्या, त्याचे राज्य त्या परमेश्वराला मिळविण्यास तुम्ही झटा. परमेश्वर सर्व काही गरज पूर्ण करेल. देव परमेश्वर आमची कधीच उपासमार होऊ देणार नाही. तरुण सिंह जो जंगलाचा राजा आहे, तो त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये शिकार करून प्रत्येक गोष्ट त्याची मिळवू शकतो, त्याची भूक भागवू शकतो. तो फार सामर्थ्यशाली आहे, त्याचीही उपासमार होईल. वचन या ठिकाणी म्हणतं, ज्याच्याकडे सर्व कौशल्य आहे, सर्व सामर्थ्य आहे, पण देवाला जे शरण जाणारे आहेत त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. का? कारण आम्ही देवाला शरण आलेलो आहोत, कारण आम्ही देवाचा शोध घेतलेला आहे, कारण आम्ही त्याच्या चरणी आम्ही लागलेलो आहोत, आम्ही त्याला मिळविण्याकरिता आम्ही झटत आहोत. वचन म्हणतं, त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. जे त्याचा शोध झटून करीत आहेत त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. इब्री 11:6 वचन आज आम्हाला सांगत आहे. माझ्या प्रियांनो, इफ वी आर सीकिंग गॉड, सो हॅव दिस ॲश्युरन्स दॅट एव्हरी नीड विल बी फाइंड. तुमच्या प्रत्येक गरजा ज्या आहेत त्या तुम्हाला प्राप्त होणार आहे, तुमच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. हा महत्त्वाचा आशीर्वाद देव परमेश्वराद्वारे आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणखी एक आशीर्वाद आम्ही आपल्या जीवनामध्ये यावेळेस जाणून घेऊया. जेव्हा आम्ही देव परमेश्वराचा शोध घेतो, परमेश्वराकडे जेव्हा आम्ही आपली दृष्टी लावतो, त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला कुठला आशीर्वाद देतो, जो आशीर्वाद आज आमच्या जीवनामध्ये गरजेचा होऊन पडलेला आहे. आम्हाला तो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आज हवासा आहे. कदाचित आज आम्हाला पैशाची आवश्यकता वाटत नसेल, कदाचित आज आम्हाला जगिक ऐश्वर्याची आवश्यकता वाटत नसेल, पण हा आशीर्वाद आज आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये हवा आहे जर आम्ही देवाचा शोध घेत आहोत. आपल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळेस काढूया दुसऱ्या इतिहासाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आपण यावेळेस काढूया आपल्या पवित्र शास्त्रातून आणि त्याचं 14वं वचन आपण या प्रत्येक जण यावेळेस वाचूया. आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण कृपया हे वचन काढून घ्यावे. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन म्हणतं, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. माझ्या प्रियांनो, आज या आशीर्वादाची आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये गरज आहे. आमच्या मंडळीला याची गरज आहे, आमच्या कुटुंबाला याची गरज आहे, आमच्या शहराला याची गरज आहे, आमच्या देशाला, राज्याला याची गरज आहे. माझ्या प्रियांनो, या संपूर्ण जगाला आज या वचनातील आशीर्वादाची गरज आहे. देव परमेश्वर म्हणत आहे, जर तुम्ही माझ्या दर्शनाविषयी उत्सुक असणार आहात, जर तुम्ही माझ्या दर्शनासाठी तुम्ही शोध घेणार आहात,
आणि तो शोध घेत असताना काय करावायचं आहे? परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. इफ यू सीक गॉड यू विल फाइंड हिलिंग. जर आम्ही देवाचा शोध आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत, करणार आहोत, जर आम्ही शोध देवाचा करीत आहोत, देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाचं आरोग्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल. सीक गॉड अँड फाइंड हिलिंग इन युअर लाईफ. देवाचा शोध आपल्या जीवनामध्ये आम्ही करूया आणि देवाचं आरोग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊया. आपल्या देशामध्ये प्राप्त करून घ्या, आमच्या कुटुंबामध्ये प्राप्त करून घेऊ, आमच्या राज्यामध्ये प्राप्त करून घ्या, आमच्या अवतीभोवती देवाचं आरोग्य आम्ही प्राप्त करून घेऊ. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. जे काही आपत्ती आहे, जे काही संकट आहे, जे काही अडचणी आहेत, जे काही आजारपण आहे, जे काही व्याधी आहे, जे काही विशेष प्रकारे दुखणं आहे, परमेश्वर म्हणतो प्रत्येक क्लेश मी नाहीसे करेन. माझ्या प्रियांनो, आज देवाचा आम्हाला शोध असा करावयाचा आहे की त्याचं आरोग्य देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. इफ वी आर गोइंग टू सीक गॉड, डेफिनेटली वी हॅव दिस अश्युरन्स दॅट वी आर फाइंडिंग हिज हिलिंग. देवाचं आरोग्य जे आहे ते देखील आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणार आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला त्या देवाचा शोध आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. देव आम्हाला प्राप्त होणार आहे. वी आर गोइंग टू फाइंड गॉड. जर आम्ही देवाचा शोध घेणार आहोत, तो आम्हाला भेटणार नाही असं नाही आहे. तो आम्हाला भेटेल आणि तो आम्हाला आशीर्वाद देईल. यू सीक गॉड यू विल फाइंड लाईफ. यू सीक गॉड यू विल फाइंड युअर नीड्स. यू सीक गॉड यू विल फाइंड हिलिंग. देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे. वचनाच्या माध्यमातून आम्ही हे पाहत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत की देव परमेश्वर आम्हाला जेव्हा आम्ही त्याचा शोध घेणार आहोत, तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याचा आशीर्वाद देणार आहे. आणि हे आशीर्वाद या गोष्टींच्या माध्यमातून, वचनांच्या माध्यमातून आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. माझ्या प्रियांनो, आम्हाला जीवनाची आवश्यकता आहे. आमच्या गरजांची आमची गरज जी आहे ती पूर्ण केली जावी. आमच्या प्रत्येक गोष्टींचा पुरवठा आमच्या जीवनामध्ये व्हावा, ही देखील आमची गरज आहे. परमेश्वर देव आम्हाला आमची ती गरज पूर्ण करू इच्छितो. आज आम्हाला आरोग्याची आवश्यकता आहे, क्लेशातून मुक्त होण्याची आवश्यकता आहे, व्याधींतून मुक्त होण्याची आवश्यकता आहे. परमेश्वर देव आम्हाला आमच्या देशातून क्लेश नाहीसे करेल, हा आशीर्वाद तो या ठिकाणी देऊ इच्छितो. आमच्या पापांची क्षमा तर तो करणारच आहे, पण त्यासोबत परमेश्वर देव जे त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक आहेत, आपल्या कुमार्गापासून, आपल्या दुष्ट मार्गापासून जे परावृत्त होत आहेत, परमेश्वर देव त्यांच्या पापांची क्षमा तर करेल, पण त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल, हा देखील आशीर्वाद परमेश्वर देऊ इच्छितो. जेव्हा आम्ही त्याचा शोध घेतो, जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराच्या भजनी लागतो, त्याच्या चरणी लागतो, परमेश्वर देव हा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देऊ इच्छितो. त्याचं सामर्थ्य जे आहे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रगट करू पाहत आहे. पहा, या ठिकाणी वचन म्हणतं, जर दुसरा इतिहासाचा 16वा अध्याय आणि 9वं वचन आपण काढूया. दुसरा इतिहास 16वा अध्याय आणि 9वं वचन म्हणतं, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. देवाचे जे नेत्र आहेत अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात, त्यांचे सहाय्य करण्यास तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. त्यांचे सहाय्य करण्यास परमेश्वर सामर्थ्य प्रगट करीतो. माझ्या प्रियांनो, जर आम्ही आमच्या त्या जिवंत परमेश्वराच्या सोबत आम्ही सात्विक चित्ताने जर आम्ही वर्तणार आहोत, म्हणजे त्याचा शोध जर आम्ही घेणार आहोत, परमेश्वर देव त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्रगट करेल. परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये त्याच्या सामर्थ्याने भरेल आणि तो आम्हाला आमच्या प्रत्येक आजारातून, प्रत्येक दुखण्यातून तो आम्हाला बाहेर काढेल. त्याचं आरोग्य तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये देईल. प्रत्येक क्लेशातून तो आम्हाला मुक्त करेल. वी विल फाइंड गॉड्स हिलिंग इन आवर लाईफ, इन आवर फॅमिली, इन आवर कंट्री. आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या देशामध्ये देव परमेश्वराचं आरोग्य जे आहे ते आम्हाला निश्चित अर्थाने प्राप्त होईल. आणि माझ्या प्रियांनो, आपण यावेळेस वचन वाचूया. वचन या ठिकाणी म्हणतं, जेव्हा आम्हाला दिसून येतं की वलांडन सण जेव्हा पाळण्यात येत होता, त्या पाळण्यात येत असताना विशेष प्रकारे हिजकियाने जेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे, ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि परमेश्वराने त्या लोकांना त्या ठिकाणी पवित्र केलेलं आहे.
म्हणजे त्यांच्यामधील जी अमंगळता आहे, त्यांच्यामधील जी अपवित्रता आहे, त्यांच्यामधील ज्या काही व्याधी असतील, त्यांच्यामधील जे काही दुखणं असेल, त्यांच्यामधील जे काही क्लेश असतील, ते परमेश्वराने नाहीसे केले. ज्या लोकांचं पवित्रकरण झालं नव्हतं, ज्यांनी आपणास पवित्र केले नव्हते, त्यांच्यासाठी जेव्हा प्रार्थना करण्यात आली, हिजकियाची ती प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. आपण यावेळेस वाचूया दुसरा इतिहास याचा 30 अध्याय, दुसरा इतिहास याचा 30वा अध्याय आणि त्याचं 18, 19 आणि 20 वचन आपण यावेळेस वाचूया. दुसरा इतिहास 30 अध्याय आणि त्याचा 18, 19 आणि 20 वचन म्हणतं, बहुतेक लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनशे, इस्साखार व जबुलून यातल्या पुष्कळांनी आपणास शुद्ध केले नव्हते. ते वलांडानाच्या पशूंचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते. कारण हिजकियाने त्यांच्या प्रीत्यर्थ प्रार्थना केली की हिजकियाने त्यांच्या विरुद्ध प्रार्थना केली की त्यांच्या प्रीत्यर्थ प्रार्थना केली की जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागले आहेत. या ठिकाणी माझ्या प्रियांनो जो शब्द आलेला आहे, जे भाषांतर या ठिकाणी दोज हू हॅव सीकेथ युअर लॉर्ड त्यांच्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. जे त्याच्या परमेश्वराच्या चरणी लागलेले आहेत, ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तर त्या सर्वांच्या पापांची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. जर तुम्ही अपवित्र आहात, जर तुमच्यामध्ये कुठला दोष आहे, जर तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची व्याधी आहे, कुठल्या प्रकारची अशी गोष्ट आहे जी देवाला आवडणारी नाही आहे, हिजकियाने त्याविषयी त्या समय प्रार्थना केली. जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागले आहेत, ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापांची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. आणि या ठिकाणी 20 वचन म्हणतं, हिजकियाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकास क्षमा केली. म्हणजे त्यांचे जे अपवित्रता होती ती परमेश्वराने दूर केली. परमेश्वराने त्यांना पवित्र केलं. परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. गॉड हील्ड देम. परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आज त्याच आरोग्याची गरज आमच्या जीवनामध्ये, पण त्यासाठी आम्हाला देवाच्या चरणी लागायचं आहे. वचन या ठिकाणी म्हणत आहे, हिजकिया म्हणतो की जे आपला देव, जे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागलेले आहेत, त्यांना परमेश्वर देव क्षमा करू. ते जरी पवित्र नसतील, पण परमेश्वर देव त्यांना पवित्र करून त्यांना क्षमा करो. या ठिकाणी त्याने प्रार्थना केली. हिजकियाची ही प्रार्थना परमेश्वराने मान्य केलेली आहे. आज माझ्या प्रियांनो, या पवित्रतेची, या आरोग्याची आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला गरज आहे. जर आम्ही देवाचा शोध करणार आहोत, देव परमेश्वर आम्हा प्रत्येकाला पावणार आहे. देव परमेश्वर आम्हा प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. We will find life, we will find our needs and we will find God's healing in our life. हा देवाला शोधण्याचा आशीर्वाद वचनाच्या माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे. याच गोष्टी नव्हे, पण अनेक असे आशीर्वाद आहे. पण आज आम्ही या मनन चिंतन करीत असताना या 3 गोष्टींकडे विशेष करून आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. देवाचा शोध केलेला असताना, देवाचा शोध करीत असताना आम्हाला जीवन मिळेल. जीवन निवडून घ्या हे देखील देवाचं वचनाने आम्हाला म्हटलेलं आहे. आम्हाला आमच्या प्रत्येक गरजांची पूर्तता देव परमेश्वराद्वारे होईल जर आम्ही त्याचा शोध करणार आहोत. आणि जर आम्ही त्याचा शोध करणार आहोत, त्याच्या दर्शनाविषयी जर आम्ही उत्सुक असणार आहोत, माझ्या प्रियांनो, वचन म्हणतं की तो आमच्या देशातून प्रत्येक क्लेश नाहीसे करेल, आमच्या पापांची क्षमा करेल, आमच्यातील दोष तो काढून टाकेल, आम्हाला त्याच्या आरोग्याने तो परिपूर्ण करेल. We can experience the God's healing in our life. If with our whole heart we are seeking God, definitely these blessings will find in our life. आम्ही आपल्या जीवनामध्ये हे देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करणार आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या वचनाप्रमाणे आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचा शोध करण्याचा आपण प्रयत्न करूया, शोध घेण्याचा प्रयत्न करूया. स्तोत्र 119 आणि त्याचं 2रं वचन म्हणतं, जे अगदी मनापासून त्याचे निर्बंध पाळून त्याच्या शोध करीतात ते धन्य आहे. दोज हू आर सीकिंग गॉड दे आर ब्लेसेड. जे देवाचा शोध करीतात त्यांना धन्य म्हटलेलं आहे. आणि जर आम्ही देवाचा शोध घेणारे आहोत, परमेश्वराच्या आशीर्वाद, परमेश्वराचे धन्यवादित लोक म्हणून देव परमेश्वर आम्हाला सन्मानित करणार आहे. वचन म्हणतं, जे अगदी मनापासून त्याचे निर्बंध पाळून त्याचा शोध करीतात ते धन्य आहेत. माझ्या प्रियांनो, तो धन्यत्वाचा आशीर्वाद परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये देऊ इच्छित आहे.
वचन आम्हाला सांगत आहे, सुरुवातीच आम्ही वाचलं की परमेश्वराला आम्ही जेव्हा आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन म्हणतं, स्तोत्र 105 आणि त्याचं 4थं वचन की परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कशाचा शोध करीत आहोत हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. जर आम्ही देवाचा शोध करीत आहोत त्याचा प्रतिफळ निश्चित अर्थाने आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे, कारण त्याचा शोध झटून करणाऱ्यांना परमेश्वर प्रतिफळ देणार आहे. इब्री 11:6 वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाचा शोध करीत असताना देवाचा आशीर्वाद निश्चित अर्थाने प्राप्त होईल ही खात्री आम्हाला आहे, आणि यासाठी देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. दावीद म्हणतो स्तोत्र 34 आणि 4थ्या वचनामध्ये, मी परमेश्वराला शरण गेलो, त्याने माझा स्वीकार केला आणि माझ्या सर्व भयांपासून त्याने मला सोडविले. जेव्हा आम्ही देवाला शरण जाणार आहोत, आमच्या प्रत्येक भयापासून परमेश्वर आम्हाला मुक्त करणार आहे. जीवनाची काळजी आहे काय? जीवनातील गरजांची काळजी आहे काय? जीवनातील जे दुखणं आहे त्याची काळजी आहे काय? परमेश्वर वचन आम्हाला सांगत आहे, मी परमेश्वराला शरण गेलो, त्याने माझा स्वीकार केला आणि माझ्या सर्व भयांपासून त्याने मला सोडविले. आज आम्ही देवाच्या चरणाजवळ जाऊया, देवाला शरण जाऊया, त्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करूया. इफ वी आर सीकिंग गॉड, डेफिनेटली गॉड इज गोइंग टू रिडीम अस. डेव्हिड सेज, मी परमेश्वराला शरण गेलेलो आहे. आय सीक द लॉर्ड, he answers me and he delivers me from every bondages. परमेश्वराने प्रत्येक बंधनातून, फ्रॉम एव्हरी फिअर्स, प्रत्येक भयांपासून परमेश्वराने त्याला मुक्त केलेले आहे. केव्हा? जेव्हा त्याने परमेश्वराला जेव्हा तो शरण गेलेला आहे, देवाचा शोध जेव्हा त्याने घेतलेला आहे. when I seek God, he answers me and he delivers me from every fear. त्याने प्रत्येक भयापासून मला मुक्त केलेले आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक भयांपासून मुक्त होण्याची गरज आहे, पण आम्हाला परमेश्वराला शरण जाणे गरजेचे आहे. तो परमेश्वर देव आम्हाला तो आशीर्वाद देऊ इच्छित आहे. या आपण परमेश्वराला शरण जाऊया आणि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेऊ. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आज या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आम्ही सदुदित त्याच्यासाठी आतुर असूया. त्याचं परमेश्वर व त्याचे सामर्थ्य जे आहे याचा शोध घेण्याचा आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करूया. शोध अर्थात देवाला शरण जाऊया. शोध अर्थात देवाचा धावा आम्ही करूया. शोध अर्थात देवाच्या चरणी आम्ही लागूया आणि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळवून घेऊया. आम्हाला जीवन मिळो, आमच्या गरजा पूर्ण हो आणि आमच्या जीवनामध्ये देवाचं आरोग्य प्राप्त हो. या प्रियांनो, आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो. या समय आम्ही आपलं समर्पण तुला करीत आहोत. तुला विनंती करीतो, आज या वचनाप्रमाणे प्रभू तुझा शोध घेण्यास तू आमचं सहाय्य कर, कारण तुझं वचन म्हणतं तुझा शोध झटून घेणाऱ्यास प्रभू तू प्रतिफळ देणार आहे. जे तुझा शोध झटून करीत आहेत त्यांना तू प्रतिफळ देतोस, अर्थात आशीर्वाद देतो, आणि तो आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे. अनेक असे आशीर्वाद आहेत, पण त्यातून आम्ही काही आशीर्वाद आज समजून घेण्याचा प्रयत्न केला की प्रभू तू आम्हाला जीवन देऊ इच्छितो. प्रभू तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक आमच्या गरजा पूर्ण करू इच्छितो. आमच्या जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला प्रत्येक क्लेशातून मुक्त करून तुझं आरोग्य देऊ इच्छित आहे. प्रभू आम्हाला हे आमच्या जीवनामध्ये हवं आहे आणि म्हणून आम्ही तुझा शोध घेऊ इच्छित आहोत. जर आम्ही आतापर्यंत तुझा शोध घेतला आहे देवा, आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पण आमच्यामध्ये जर काही उणीवता आहेत, आम्ही जर कुठे कमी पडलेलो आहोत प्रभू, त्या झटून तुझा शोध करण्यास प्रभू तू आमचं सहाय्य कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये दे. ही प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाने मागतो म्हणून तो ऐक बापा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळेस आपलं साप्ताहिक प्रार्थनेचं जे दान आहे प्रभूच्या भांडारामध्ये आपण यावेळेस समर्पित करूया, प्रभूला समर्पित होऊया. पुढे येणारे जे गीत आहे, गीत होत असताना आपलं दान प्रभूच्या भांडारामध्ये आपण आपल्या घरामध्ये आपल्या ऐच्छिक स्वरूपामध्ये आपण प्रभूला समर्पित करूया. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्प नाही, सर्व दीनता सजान, येशू ख्रिस्ता सर्व काही
देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळेस आपण आपलं दान प्रभूच्या भांडारामध्ये समर्पित केलेलं आहे. तर या प्रियांनो, यावेळेस आपण त्यावर देवाचा आशीर्वाद मागूया आणि त्यासोबतच आपल्या मंडळीसाठी आणि आपल्या प्रियजनांकरिता आपण प्रभूजवळ यावेळेस प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू ईश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत, तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत. प्रभू, तू आमचा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, तू परमेश्वरा तुझ्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला सांगू इच्छितो, जे प्रभू तुझा शोध झटून करीतात त्यांना तू प्रतिफळ देतोस, त्यांना तू आशीर्वाद देतोस. आणि प्रभू, हे तुझे आशीर्वाद आज आम्ही त्या थोडक्या स्वरूपात जे समजून घेण्याचा प्रयत्न केला की प्रभू तू आम्हाला पावतो. अर्थातच प्रभू परमेश्वरा, तू आमच्याकरिता जीवन आहेस, तू आमच्याकरिता आमच्या गरजांची पूर्तता आहेस, तू आमच्याकरिता आरोग्य आहेस. प्रभू, आज आम्ही तुला विनंती करीत आहोत की प्रभू तुझा शोध झटून करण्यास तू आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरेव. माझ्या मंडळीतील प्रभू परमेश्वरा, प्रत्येक लहान थोरांना प्रभू तुझी कृपा पुरेव, हीच या समय तुला विनंती आहे. प्रभू राय, या समय विशेष करून प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत की आजची ही साप्ताहिक प्रार्थना प्रभू तुझ्या चरणाजवळ येऊन तुझ्याद्वारे आशीर्वादित होण्याकरिता तू आम्हाला प्रभू परमेश्वरा सहाय्य पुरविलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय तुझे आभार मानित आहोत, तुझी उपकार स्तुती करीत आहोत, कारण प्रभू राया या दिवसांमध्ये तू आम्हाला चालवित आहेस. प्रभू परमेश्वरा, जे लोक परमेश्वरा दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी आहेत, प्रभू त्या अंथरुणावर पडलेले आहेत, अशांना प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करू इच्छितो. त्यांना तुझ्या कृपेने भर बापा, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू प्रार्थना करीत आहोत प्रभू आमच्या मकासरे कुटुंबियांच्याकरिता. प्रभू आमच्या परमेश्वरा मकासरे अंकल, प्रभू अंटी पित्या, त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर, त्यांच्या जीवनाचा तू सहाय्यक मदतनीस हो, त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदू दे. प्रभू परमेश्वरा, प्रभू निलेश ब्रदर आणि प्रभू त्यांच्या मिसेस, त्यांच्यावर आम्ही तुझा आशीर्वाद मागतो पित्या. अंकल यांच्या लहान मुलावर प्रभू परमेश्वरा, मनीष ब्रदरवर आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. प्रभू त्या सदोदित त्या प्रिय कुटुंबाचा प्रभू तू सहाय्य करतो, मदतनीस हो प्रभू, आमची या समय तुला विनंती आहे. तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ प्रभू त्यांच्या जीवनावर तू कायम कर, ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा, आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रभू पित्या परमेश्वरा प्रार्थना करीत आहोत बापा, करुणा सर्वगडे परमेश्वरा या वहिनींकरिता, त्यांना प्रभू तुझं आरोग्य प्रदान कर पित्या. प्रभू जे काही परमेश्वरा त्यांच्या डोकेदुखीचा त्रास आहे पित्या, शरीरातील प्रभू जो काही अशक्तपणा आहे, दुर्बलता आहे, नासत कर येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आणि प्रभू त्यांना तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू तू आरोग्य देणारा आमचा जिवंत देव आहे. तू परमेश्वरा तुला बसल्या प्रत्येक फटक्यांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतो. प्रभू तुझं ते दैवी आरोग्य आज आम्ही त्यांच्या जीवनामध्ये रिलीज करीत आहोत, त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर. प्रभू परमेश्वरा, आम्ही नायडू आंटी यांच्याकरिता प्रार्थना करीतो, त्यांना देखील प्रभू तू सांभाळत आहेस. तुझं परमेश्वरा सांत्वन त्यांच्या जीवनामध्ये प्रभू दुःखाच्या समय तू त्यांना प्रदान केलंस, म्हणून आम्ही या समय तुझी आभार मानितो, तुझी स्तुती करीतो. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा तू त्यांचाही मदतनीस हो, त्यांचा सहाय्यक हो, आमची या समय तुला प्रार्थना आहे बापा. त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझी सुख शांती नांदू दे पित्या. आणि प्रभू परमेश्वरा या दुःखाच्या समयामध्ये प्रभू विशेष करून तुझी प्रीती आणि तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यास लाभावी, प्रभू या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू डेव्हिड राव अंकल प्रभू त्यांच्याकरिता प्रार्थना करीतो, अंटींकरिता प्रार्थना करीतो, त्यांच्यावर प्रभू तुझं वर्धस्तु तू ठेव. परमेश्वरा प्रभू जे काही परमेश्वरा त्रास दुखणं ते आजारीपण आहे, अशक्तपणा आहे बापा, या उतार वयातील प्रभू प्रत्येक दुखणं येशूच्या नावामध्ये तू दूर करावं. प्रभू या समय तुला प्रार्थना करीत आहोत. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भर प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीतो. तू प्रार्थना ऐकणारा देव आहे बापा, प्रभू तू चालवणारा परमेश्वर आहे. सॅमसन ब्रदर प्रभू त्यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्या मुलावरील प्रभू परमेश्वरा तुझा तू आशीर्वाद दे, त्याच्या कामामध्ये त्याचा सहाय्यक प्रभू परमेश्वरा तुझी सुरक्षितता त्याच्या जीवनाच्या अवतीभोवती असावी. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू तू त्यांची या दिवसांमध्ये प्रभू काळजी घे, चांगली प्रतिकार शक्ती प्रभू तू त्यांना प्रदान कर. प्रभू राय, आम्ही ही देखील या समय तुला विनंती करीत आहोत, त्यांच्या जीवनाची तू काळजी व्हा बापा. प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करीतो पित्या. केवळ कारण प्रभू परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ करीत आहेस, प्रतिपाळ करीत आहेस. प्रभू पित्या परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. प्रभू परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये यावेळेस समर्पित करीत आहोत. प्रभू ज्या परमेश्वरा प्रियजनांना प्रभू तुझ्या आरोग्याची गरज आहे, ती आरोग्याची गरज प्रभू तुझ्याद्वारे तू पूर्ण कर. आमच्या डोंगरे आंटी प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीतो पित्या, त्यांना देखील या उतार वयामध्ये तू सांभाळ, त्यांच्या जीवनाची काळजी घे. त्यांच्याद्वारे प्रभूची विनंती प्रभू परमेश्वर आमच्यापर्यंत आलेले बापा की प्रभू परमेश्वरा त्यांच्या मुलीला प्रभू तुझं आरोग्य प्रदान कर. प्रभू त्यांच्या मुलीच्या मुलाला देखील प्रभू तुझं आरोग्य प्रदान कर बापा. प्रभू परमेश्वरा जे काही प्रभू त्यांच्या जीवनातील प्रभू दुखणं आहे, आजारपण आहे, अशक्तपणा आहे प्रभू, जे काही प्रभू त्रास आहे प्रभू त्या तुला सर्व काही ठाऊक आहे बापा. सर्व येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू त्यांना तुझ्या आरोग्याने भर प्रभू. आम्ही या
समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्यावर तुझ्या आरोग्याचं वर्धस्व तू कायम कर, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकांना प्रभू या समयामध्ये तू सांभाळ. प्रभू इतर परमेश्वर आमच्या मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये यावेळेस समर्पित करीत आहोत. प्रत्येकांच्या तू समवेत. प्रभू राया, तू आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू देव आहे. या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये प्रभू तू आज आम्हाला सहभागी करून घेतलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वरा, जे विश्वासणारे प्रभू आज आमच्या सोबत पित्या प्रभू, जे कुटुंब प्रभू आज या प्रार्थनेद्वारे जोडले गेलेले आहेत प्रभू, अशांना प्रत्येकांना आम्ही आज तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्यावर प्रभू तुझा आशीर्वाद तू दे. प्रत्येक घरामध्ये सुख शांती नांदू दे प्रभू, तुझं आरोग्य नांदू दे बाप्पा. प्रभू परमेश्वर, आम्ही तुला विनंती करतो प्रभू की तुझं जीवन, सार्वकालिक जीवनाचा आनंद प्रभू प्रत्येक घरांमध्ये तू द्यावा, ही देखील आमची या समय तुला प्रार्थना आहे. प्रभू तुझ्या समवेत प्रभू आम्हाला तारण प्राप्ती आहे, तुझ्या समवेत आम्हाला आनंद प्राप्ती आहे, तुझ्या समवेत आम्हाला पापक्षमा आहे, तुझ्या समवेत प्रभू परमेश्वरा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. प्रभू ते आशीर्वाद प्रत्येक घरांमध्ये प्रभू असावेत, प्रत्येक कुटुंबांमध्ये असावे, या समय प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, आम्ही या समय पुन्हा एक वार तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. कारण प्रभू आजची प्रार्थना आमच्या आयुष्यामध्ये तू आम्हाला दिली. आज तुझं वचन आम्हाला म्हणत आहे की प्रभू राया, आम्ही तुझा शोध झटून करावा. प्रभू तो झटून शोध करण्यास तू प्रत्येकाचं सहाय्य कर, कारण त्यामागे दडलेला जो आशीर्वाद आहे तो फार मोठा आहे आणि तो आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये, वैयक्तिक जीवनांमध्ये प्राप्त व्हावा, अशी तू दया कर, हीच या समय तुला विनंती आहे बापा. प्रभू पुन्हा एक वार प्रभू परमेश्वर, आम्ही या उपासनेमध्ये प्रभू साप्ताहिक प्रार्थनेचं दान आमच्या ऐच्छिक स्वरूपात तुझ्या भांडारामध्ये जे अर्पित केलेलं आहे ते तू स्वीकार कर. प्रभू आम्ही आमच्या उणीवतेतून, भरभराटीतून जेव्हा तुला देतो प्रभू, त्याचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो आणि प्रभू तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवण्यास प्रभू तू तुझी दया कृपा तू आम्हाला पुरेल. प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येकाच्या प्रभू घरांमधील प्रभू हे जे दान आहे ते तुझ्या कृपेने तू भर आणि प्रभू याचा आशीर्वाद प्रत्येक घरांमध्ये तू लागू दे, ही देखील या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, आम्ही या समय विशेष करून प्रभू या दानाचं आपलं समर्पण केवळ तुला आणि केवळ तुलाच करीत आहोत. प्रभू पुन्हा एक वार आमची या समय तुला विनंती आहे, पुढील आठवड्यामध्ये देखील तो आमच्या प्रत्येकाचा संगाती हो, सोबती हो, प्रभू आमचा वाटाडा हो, सततचा मार्गदर्शक हो आणि प्रभू तुझा आशीर्वाद तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दे. प्रभू आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या आशीर्वादित हातामध्ये आम्ही यावेळेस समर्पित करीतो. पुढील वेळ आमचं जीवन प्रभू तुझ्या हातामध्ये देत, या दानाचं आपलं समर्पण तुला करीत प्रभू. ही प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड निकरणाय मागत आहोत, म्हणून तू ऐक बापा, आमेन. प्रभूने शिकलेली प्रार्थना आपण यावेळेस सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि मास स्पर्शित आणू नकोस तर मास वाडापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून पेसता सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो, आमेन. धन्यवाद. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजची प्रार्थना प्रभूने आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित केली, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, आपण प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये असू, या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न करू आणि देवाच्या आशीर्वादांना आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवूया. आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही त्याचा शोध जो आहे तो झटून करावा, कारण त्याचा शोध झटून करणाऱ्यास तो प्रतिफळ देणार आहे, हे वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, तो आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या घरांमध्ये, कुटुंबांमध्ये, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये आम्ही पाहावा, आम्हाला अनुभवता यावा, म्हणून परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला त्याची कृपा करू. परमेश्वर आपला प्रत्येकास आशीर्वाद करो. येणाऱ्या शुक्रवारी आम्ही प्रभूच्या वचनावर मननचिंतन करणार आहोत, त्याकरिता देखील आपण आपल्या मनाची, अंतःकरणाची आपण तयारी करू. प्रभूसाठी आपण प्रभूजवळ आपण प्रार्थना करूया की देवाने त्याच्या वचनातून आमच्याशी बोलावे. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आपला प्रत्येकास आशीर्वादित करो. धन्यवाद.